हॅलो. ठीक आहे. तर आज कुठला चॅप्टर आपण सुरू करतोय? इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. ठीक आहे. तर इनहेरिटन्स, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इनहेरिटन्स? इनहेरिटन्स ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? तर ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स, ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अदर जनरेशन. ही जी प्रोसेस असते ट्रान्सफर होण्याची, काय ट्रान्सफर होतं? बायोलॉजिकल कॅरेक्टर्स. कुठून? एका जनरेशनपासून अनदर जनरेशनमध्ये. याला म्हणतात इनहेरिटन्स. याला म्हणतात इनहेरिटन्स. म्हणजे बायोलॉजिकल कॅरेक्टर जे असतात, म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल आपली हाईट आहे, पेरेंटची हाईट असेल, पेरेंटचा आय कलर असेल, ठीक आहे. तर हे जे बायोलॉजिकल कॅरेक्टर आहेत हे पेरेंट्समधून ऑफस्प्रिंगमध्ये जे ट्रान्सफर होतात, या प्रोसेसला काय म्हटलं जातं? इनहेरिटन्स. या प्रोसेसला बोललं जातं इनहेरिटन्स. पण कधी कधी हे ट्रान्सफर होत असताना आहे असं ट्रान्सफर होत नाही, इट्स नॉट आयडेंटिकल. त्याच्यामध्ये थोडासा बदल होतो, त्याला म्हणतात व्हेरिएशन. सो हे व्हेरिएशन्स पण काय असतात, कशामुळे येतात, हे पण आपण बघणार आहोत. तर चॅप्टरचा अर्थ लक्षात आला. इनहेरिटन्स म्हणजे ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टर्स फ्रॉम पेरेंट्स टू ऑफस्प्रिंग म्हणू शकता, किंवा फ्रॉम वन जनरेशन टू दी अनदर जनरेशन. किंवा अजून दुसरा मुद्दा काय? व्हेरिएशन. व्हेरिएशनचा अर्थ काय असतो की हे जे जेनेटिक कॅरेक्टर ट्रान्सफर होतात, बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर होतात, ते ॲज इट इज ट्रान्सफर होत नाही, त्याच्यामध्ये काय काय होतं, थोडासा बदल होत जातो, त्याला व्हेरिएशन म्हटलं आहे. ठीक आहे. ओके. तर चला पुढे जाऊया. कॅन यू रिकॉल, इज देअर एनी सिमिलॅरिटी बिटवीन पेरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स? ठीक आहे. तर पेरेंट्स आणि ऑफस्प्रिंग्समध्ये आपल्याला काही सिमिलॅरिटी दिसते का? तर येस, वी सी लॉट ऑफ सिमिलॅरिटीज बिटवीन पेरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स. ठीक आहे. पेरेंट्समध्ये हाईट जास्त चांगली असेल, पेरेंट्समध्ये कोणाची, आईची, वडिलांची, पप्पा मम्मींपैकी कोणाची हाईट चांगली असेल, तर त्यांच्या ऑफस्प्रिंगची, मुलांची पण हाईट चांगली असते. सो वी सी लॉट ऑफ सिमिलॅरिटीज बिटवीन पेरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स. देन व्हॉट आर द रोल्स ऑफ क्रोमोझोम्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स? क्रोमोझोम्सचा रोल काय आहे? आता क्रोमोझोम हे काय आहे, तर जेनेटिक कॅरियर्स आहेत. जेनेटिक इन्फॉर्मेशन ज्याच्यावरती राईट केलेली असते ते क्रोमोझोम्स असतात. तर क्रोमोझोम्सच ॲक्च्युली एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे जातात, आणि त्या क्रोमोझोमवरती काय असते? जेनेटिक इन्फॉर्मेशन असते. सो क्रोमोझोम इज लाईक द बेसिक युनिट ऑफ ट्रान्सफर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. ठीक आहे. त्यानंतर हाऊ आर द हायब्रिड सीड्स प्रोड्यूस्ड? हाऊ आर द हायब्रिड सीड्स प्रोड्यूस? ठीक आहे. आता आजकाल आपण बघतो की बरेचसे जे क्रॉप्स असतील, मग ते शुगर केन असेल, व्हीट असेल, ठीक आहे, बाजरा असेल, तर यांचे हायब्रिड सीड्स आपल्याला अवेलेबल आहेत. हायब्रिड सीड्समध्ये बेनिफिट काय असतो? आपल्याला जे डिझायर्ड कॅरेक्टर आहे, म्हणजे हाय प्रोडक्शन असेल, त्यानंतर स्टडी ग्रोथ असेल, किंवा स्ट्रेंथ असेल त्या झाडांमध्ये, तर हे कॅरेक्टर्स आपल्याला आणता येतात. मग हायब्रिड सीड्स कसे बनवले जातात? तर ॲक्च्युली हा जो जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स करून, जेनेटिक इंजिनिअरिंग करून, जेनेटिक मॉडिफिकेशन करून हायब्रिड सीड्स प्रोड्यूस केले जातात. ठीक आहे. तर ते पण आपण बघणार आहेत. आणि विच आर क्रोमोझोमल डिसऑर्डर्स? तर बरेचसे असे डिसऑर्डर्स आहेत, ह्युमनमध्ये असतील, ॲनिमल्समध्ये असतील, की जे क्रोमोझोमच्या डिसऑर्डर्समुळे तयार होतात. फॉर एक्झाम्पल सिकल सेल ॲनिमिया असेल, तर हे बरेचसे असे डिसऑर्डर्स आहेत की जे क्रोमोझोमच्या डिसऑर्डर्समुळं, क्रोमोझोमच्या प्रॉब्लेम्समुळं असे डिसऑर्डर्स आपल्याला होतात. ठीक आहे. चला, तर आता या चॅप्टरचा सगळ्यात पहिला पॉईंट आहे. द व्हेरी फर्स्ट पॉईंट इज क्रोमोझोम्स अँड मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. आता आपण समजून घेणार की क्रोमोझोम काय असतात आणि इनहेरिटन्सचं मेकॅनिझम, ॲक्च्युअल प्रोसेस कशी आहे. ठीक आहे. सो आय एम रीडिंग, तुम्ही लक्ष द्या. द ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इज नोन ॲज हेरिडिटी ऑर इनहेरिटन्स. ठीक आहे. आपण मगाशी बघितलंच की हेरिडिटी किंवा इनहेरिटन्स हे दोन्ही शब्द समानच आहेत. याचा अर्थ काय? तर ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन, जेनेटिक इन्फॉर्मेशनचं ट्रान्समिशन कुठून? फ्रॉम वन जनरेशन टू दी अनदर जनरेशन इज नोन ॲज हेरिडिटी ऑर इनहेरिटन्स. The mechanism of inheritance was successfully investigated before chromosomes had been observed or genes were known. आता हे इनहेरिटन्स हा कन्सेप्ट किंवा ही प्रोसेस, हा कन्सेप्ट पूर्वीच आयडेंटिफाय केला गेला होता, पूर्वीच डिस्कवर केला गेला होता. कशाच्या पूर्वी? जोपर्यंत क्रोमोझोम्स माहिती झाले नव्हते किंवा जीन्स माहिती झाले नव्हते. जीन्स किंवा क्रोमोझोम्स या टर्म्स येण्यापूर्वीच ह्युमनला काय माहीत होतं? इनहेरिटन्स किंवा हेरिडिटी हे दोन टर्म्स, हे मेकॅनिझम्स माहिती होतं. Okay, next point is Gregor Mendel, son of peasant farmer, was born in Moravia in 1822. Gregor Mendel first gave accurate explanation for mechanism of inheritance by using hybridization technique.
आता हा जो काही इनहेरिटन्स आहे, इनहेरिटन्स म्हणजे काय आहे, ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. तर याच्याबद्दलचं सगळ्यात पहिलं एक्सप्लेनेशन एका शेतकऱ्याच्या मुलाने, पिझंट फार्मर, सन ऑफ पिझंट फार्मर. पिझंट फार्मर म्हणजे शेतकरी. तर शेतकऱ्याचा मुलगा होता, ग्रेगर मेंडल नावाचा सायंटिस्ट, शेतकऱ्याचा मुलगा होता. ही वॉज बॉर्न इन मोरोविया, मोरोविया हे जागेचं नाव आहे, गावाचं नाव आहे, इन 1822. या सालामध्ये तो जन्मलेला. तर हा पहिला सायंटिस्ट होता की ज्यांनी इनहेरिटन्स का होतं, कसं होतं हे एक्सप्लेन केलं. इनहेरिटन्सचं मेकॅनिझम काय केलं, एक्सप्लेन केलं. कसं एक्सप्लेन केलं, बाय हायब्रिडायझेशन टेक्निक्स. कोणत्या टेक्निकनं त्याने मेकॅनिझम एक्सप्लेन केलं, बाय युझिंग हायब्रिडायझेशन टेक्निक. ओके, नेक्स्ट पॉईंट. Inheritance of 7 traits in garden P, refer the diagram below, plant were studied individually one at a time or in combination of 2 or 3 character at a time. He processed the data mathematically and statistically. त्यांनी कसं काय हायब्रिडायझेशन टेक्निकचं स्टडी केला किंवा इनहेरिटन्सबद्दल कसं काय एक्सप्लेनेशन, मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्सबद्दल एक्सप्लेनेशन कसं काय डेव्हलप केलं, तर त्यांनी 7 ट्रेट्सवरती स्टडी केला. 7 ट्रेट्सवरती स्टडी केला. कशाचे 7 ट्रेट्स होते हे, गार्डन पी. गार्डन पी नावाचं जे झाड आहे, म्हणजे आपल्या साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर वाटाण्याचं झाड. वाटाण्याच्या झाडावरती, वाटाण्याच्या झाडाच्या 7 कॅरेक्टर्सचा त्यांनी अभ्यास केला. आता तुम्हाला ते 7 कॅरेक्टर कोणते ते खाली डायग्राममध्ये दाखवलेत बघा. पी प्लांटला त्याचं बॉटनिकल नेम आहे पायसम सटायवम. बॉटनिकल नेम आहे पायसम सटायवम. आणि त्याचे 7 कॅरेक्टर कोणते आहेत, कसे लक्षात ठेवायचे, सीडचे 2, पॉडचे 2, फ्लावरचे 2. सीडचे 2, पॉडचे 2, फ्लावरचे 2 असे लक्षात ठेवायचे. मी सीडचे 2 कुठले, सीड शेप आणि कलर हे 2 कॅरेक्टर, पॉडचा शेप आणि पॉडचा कलर हे 2 कॅरेक्टर, फ्लावरचा कलर आणि फ्लावरचं लोकेशन हे 2 कॅरेक्टर, आणि लास्ट कॅरेक्टर आहे प्लांट हाईट. तर हे 4 कॅरेक्टर्स म्हणजे एकूण 7 कॅरेक्टर्स ॲक्च्युली. हे 7 कॅरेक्टर्स त्यांनी स्टडीसाठी कन्सिडर केले. कुठल्या प्लांटमधले, पी प्लांटमधले. ठीक आहे. मग एका वेळेस त्यांनी पहिल्यांदा फक्त एकच कॅरेक्टर ॲट वन टाईम स्टडी केलं. त्यानंतर कॉम्बिनेशन ऑफ 2-3 कॅरेक्टर्स त्यांनी एकत्र स्टडी केले. पहिल्यांदा किती कॅरेक्टरचा स्टडी केला, एकाच कॅरेक्टरचा स्टडी केला. ठीक आहे. नंतर त्यांनी काय केलं, 2-3 कॅरेक्टर एकत्र घेतले आणि त्याचा पण स्टडी केला. आणि हा जो सगळा स्टडी होता तो त्यांनी मॅथमॅटिकली आणि स्टॅटिस्टिकली प्रेझेंट केला. मॅथमॅटिकली आणि स्टॅटिस्टिकली प्रेझेंट केला. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट इज, मेंडल पोस्ट्युलेटेड द प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी which then became fundamental laws of heredity as proposed by Correns 1900. तर मेंडलनी हा जो काही स्टडी केला पी प्लांटवरती, त्याच्या 7 कॅरेक्टर्सवरती, त्याच्यातून एक पोस्ट्युलेट बनवलं. पोस्ट्युलेट म्हणजे ॲझम्पशन. त्यांनी काही प्रिन्सिपल्स तयार केले, त्याला नाव दिलं प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी. प्रिन्सिपल्स ऑफ हेरिडिटी. आणि त्यानंतर ते हे जे प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी त्यांनी दिले होते, त्यांनी रिप्रेझेंट केले होते, याला आता आपण फंडामेंटल लॉज ऑफ हेरिडिटी म्हणून ओळखतो. फंडामेंटल लॉज ऑफ हेरिडिटी म्हणून ओळखतो. आणि हे फंडामेंटल लॉज आहेत असं कोण म्हटलेलं, हू प्रपोज दिस, दिस वॉज प्रपोज बाय अ सायंटिस्ट कॉल्ड एज कोरेन्स इन 1900. तर कोरेन्स हा जो सायंटिस्ट होता तो 1900मध्ये काय म्हटला की मेंडलने जे प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी दिलेले आहेत, मेंडलनी जे प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी दिलेले आहेत ते फंडामेंटल लॉज ऑफ हेरिडिटी आहेत. ते फंडामेंटल लॉज ऑफ हेरिडिटी आहे असं कोण म्हणतं आहे, कोरेन्स. कोरेन्स नावाचा सायंटिस्ट कधी म्हणतो आहे, 1900मध्ये. ठीक आहे. He visualized that traits as such are not inherited physically but by something present inside the gametic cell. To this something he coined the term factors that are responsible for expression of particular trait character. ठीक आहे. तर हे जे ट्रेट आहेत, ट्रेट म्हणजे काय, कॅरेक्टर. जसे आता सीड शेप, सीड कलर, पॉड शेप, पॉड कलर, फ्लावर लोकेशन, प्लांट हाईट, हे सगळे काय आहेत, कॅरेक्टर आहेत. या कॅरेक्टरलाच तुम्ही काय म्हणू शकता, ट्रेट म्हणू शकता. या कॅरेक्टरलाच काय म्हणू शकता, ट्रेट. तर हे ट्रेट जे इनहेरिट होत आहेत ते ॲक्च्युली फिजिकली होत नाही. काही कोणतीही गोष्ट अशी फिजिकली जात नाही आहे. पेरेंट्सपासून एखादी फिजिकल गोष्ट चाइल्डमध्ये ट्रान्सफर होत नाही आहे. इट इज नॉट फिजिकल थिंग विच इज गेटिंग ट्रान्सफर फ्रॉम पेरेंट्स टू चाइल्ड. तर ॲक्च्युली काय आहे, तर दिस इज समथिंग प्रेझेंट इनसाइड द गॅमेटिक सेल्स. असं काहीतरी आहे जे कुठं प्रेझेंट आहे, गॅमेटिक सेलमध्ये आहे. आता गॅमेटिक सेल म्हणजे काय, तर ह्युमनच्या केसमध्ये किंवा गॅमेट्स 2 प्रकारचे असतात, एक मेल गॅमेट आणि एक फिमेल गॅमेट. मग मेल गॅमेट म्हणजे एक सेल असतं ज्याला मेल गॅमेट आपण म्हणतो,
आणि फिमेल गॅमेट म्हणजे पण एक सेल असतं. ठीक आहे, जनरली त्यांना नावं पण आहेत. मेल गॅमेटला बोललं जातं स्पर्म्स, फिमेल गॅमेटला बोललं जातं ओम. तर बेसिकली हे सेल्सच आहेत. तर या सेलच्या आतमध्ये असं काहीतरी आहे की जे ॲक्च्युली ट्रान्सफर होते पेरेंट्सकडून चाइल्डला. तर हा मुद्दा लक्षात आला. तर याला त्यांनी त्यावेळेस काय बोललं आहे, समथिंग बोललं आहे. समथिंग इज देअर विच इज प्रेझेंट इनसाइड द गॅमॅटिक सेल्स. कुठल्या सेलमध्ये? सगळ्या सेलमध्ये नाही आहे, गॅमॅटिक सेलमध्ये आहे फक्त. ठीक आहे, मग या समथिंगला पुढं जाऊन एक नाव दिलं गेलं, पुढं जाऊन त्याला फॅक्टर्स म्हटलं गेलं. फॅक्टर्स. ठीक आहे, तर ॲक्च्युली इनहेरिटन्समध्ये कोणती फिजिकल गोष्ट जात नाही, तर ॲक्च्युली फॅक्टर्स जातात. समथिंग विच इज प्रेझेंट इन गॅमॅटिक सेल, समथिंग विच इज प्रेझेंट इनसाइड द गॅमॅटिक सेल, या समथिंगलाच पुढं जाऊन त्याला फॅक्टर बोललं गेलं. ठीक आहे, मेंडलनी त्याचं नाव फॅक्टर्स ठेवलं. ठीक आहे, सो ही प्रपोज दॅट फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ पर्टिक्युलर ट्रेट किंवा कॅरेक्टर. मग हेच ते फॅक्टर आहेत जे रिस्पॉन्सिबल आहेत एखादं कॅरेक्टर, ऑफस्प्रिंग, चाइल्ड शो करेल किंवा नाही करेल हे सांगण्यासाठी, एक्सप्रेस करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल राहतं? हे फॅक्टर्सच रिस्पॉन्सिबल राहतात. आता फॅक्टर्स काय आहे अजून आपल्याला नाही माहीत की फॅक्टर्स काय आहे. फॅक्टर असं काहीतरी आहे, इट इज समथिंग विच इज प्रेझेंट इन गॅमॅटिक सेल्स. गॅमॅटिक सेल्स म्हणजे आयदर स्पर्म किंवा ओम, या दोघांना गॅमॅटिक सेल्स बोललं जातं. ठीक आहे, द मेंडेलियन फॅक्टर्स आर नाव टर्म्ड ॲज जीन. मेंडेलनी त्या काळामध्ये ज्याला फॅक्टर म्हटलं, फॅक्टर म्हणजे काय? असं काहीतरी समथिंग विच इज प्रेझेंट इन द गॅमॅटिक सेल, जे त्या काळामध्ये ज्याला फॅक्टर बोललं गेलं त्याला आता इन टुडेज इरा त्याला आपण जीन्स म्हणतो. फॅक्टर्स इज इक्वल टू जीन्स. फॅक्टर्स हे त्याचं जुनं नाव आहे, जीन्स हे त्याचं आत्ताचं नाव आहे. दीज फॅक्टर्स ऑकर इन पेअर्स in the parents and segregate from each other during the gamete formation without blending, mixing. मग हे जे फॅक्टर्स असतात ते कधी एक फॅक्टर एकटा राहत नाही. हे फॅक्टर्स नेहमी पेअरमध्ये असतात. किंवा जीन्स नेहमी पेअरमध्ये असतात. कसे असतात? पेअर्समध्ये असतात. कधी? पेरेंटमध्ये. पण ज्यावेळेस ते गॅमेट फॉर्म होत असतं त्यावेळेस मात्र ही पेअर काय होते? सेग्रिगेट होते, सेपरेट होते आणि यांच्यामध्ये काहीही मिक्स झालेलं नसतं. देर इज नो ब्लेंडिंग ॲट ऑल. ब्लेंडिंग किंवा मिक्सिंग काही झालेलं नसतं. ते दोन्ही जीन्स कसे असतात? सेपरेटच राहतात आणि सेग्रिगेट होताना सेपरेट होतात. त्यांच्यामध्ये काही मिक्सचर राहत नाही. ठीक आहे, तर मेंडलचं समथिंग ज्याला पुढे जाऊन फॅक्टर म्हटलं गेलं त्यालाच आज काय म्हणून ओळखलं जातं? जीन्स म्हणून ओळखलं जातं. आणि हे जीन्सच रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी? एखादं कॅरेक्टर पुढच्या पिढीमध्ये विजिबल होईल, एक्सप्रेस होईल का नाही होईल हे ठरवण्यासाठी हे जीन्सच रिस्पॉन्सिबल आहेत. ठीक आहे, आणि हे जीन्स जरी ते पेअरमध्ये राहत असले पेरेंटच्या बॉडीमध्ये तरी वाईल गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस मात्र हे दोन्ही जीन्स काय होतात? सेग्रिगेट होतात, सेपरेट होतात. हे जीन्स कधीच एकमेकामध्ये मिक्स होत नाहीत. ठीक आहे, त्यानंतर आता नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय. नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया आपण. रिझन्स फॉर मेंडल्स सक्सेस. बघा, आता इनहेरिटन्सचा अभ्यास तर बरेच जण करत असतील ना त्या काळामध्ये, पण मेंडल्सलाच का सक्सेस मिळालं? ग्रेगर मेंडललाच जास्त सक्सेस का मिळालं? तर त्याचे काही रिझन्स आहेत, बेसिक फंडामेंटल रिझन्स आहेत. त्याच्यामधलं पहिलं रिझन आहे हिज एक्सपेरिमेंट्स वेअर केअरफुली प्लॅन्ड अँड इन्व्हॉल्व्ड लार्ज सॅम्पल. मेंडलनी जे काही एक्सपेरिमेंट केले त्याचं पूर्वीच प्लॅनिंग केलं होतं. इट वॉज केअरफुली अँड प्रॉपरली प्लॅन्ड. मेंडलनी जे काही एक्सपेरिमेंट केले ते सगळे प्रॉपरली प्लॅन्ड होते अँड इट इन्व्हॉल्व्ड लार्ज सॅम्पल्स. आणि जे काही त्याने एक्सपेरिमेंट्स केले ते छोटे छोटे सॅम्पल घेऊन नाही केले, फार मोठे सॅम्पल घेऊन केले. तर तुम्हाला एक सायन्सचा बेसिक नियम माहिती आहे, जर तुम्ही कोणतेही एक्सपेरिमेंट करत असाल आणि त्याच्यासाठी सॅम्पल जास्त घेतले तर तुमचे ऑब्झर्वेशन जास्तीत जास्त ॲक्युरेट येत जातात. ठीक आहे, तर पहिलं रिझन लक्षात आलं, एक्सपेरिमेंट्स वेअर केअरफुली प्लॅन्ड अँड द एक्सपेरिमेंट्स इन्व्हॉल्व लार्ज सॅम्पल्स. पहिला पॉईंट होता. दुसरं रिझन काय सक्सेसचं? ही केअरफुली रेकॉर्डेड द नंबर ऑफ प्लांट्स ऑफ ईच टाईप अँड एक्सप्रेस इट्स रिझल्ट्स ॲज रेशिओज. प्रत्येक प्रकारच्या झाडाचं त्यांनी केअरफुली रेकॉर्ड ठेवलं. कोणत्या प्रकारचं झाड क्रिएट झालं आहे, ऑफस्प्रिंगमध्ये कोणत्या प्रकारचं झाड निर्माण झालं आहे, ऑफस्प्रिंग म्हणजे F1 असेल, F2 असेल, याच्यामध्ये कोणत्या फिनोटाईपचं झाड तयार झालं आहे हे त्यांनी प्रॉपरली रेकॉर्ड केलं. प्लस हे जे काही नंबर ऑफ प्लांट्स आहेत त्याचं पण रेकॉर्ड ठेवलं की फिनोटाईप कसा तयार झाला आहे आणि त्या फिनोटाईपचे किती नंबर ऑफ प्लांट्स तयार झाले ते प्रॉपरली रेकॉर्ड केलं. आणि त्यांचा
एक्सप्रेशन रेशिओमध्ये केलं, त्याचा जो काही रिझल्ट होता तो रेशिओमध्ये एक्सप्रेस केला. ठीक आहे. तर दुसरं रिझन लक्षात आलं. एक तर जे काही नंबर ऑफ प्लांट्स क्रिएट झाले त्याचं रेकॉर्ड त्यानं प्रॉपरली ठेवलं आणि जो काही रिझल्ट असेल तो रेशिओच्या स्वरूपामध्ये एक्सप्रेस केला. दॅट वॉज द सेकंड रिझन फॉर सक्सेस. नाव द नेक्स्ट रिझन इज पी प्लांट. इन पी प्लांट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स कॅन बी इझिली रेकग्नाइज्ड. आता मेंडलनी जे प्लांट सिलेक्ट केलं होतं स्टडीसाठी ते होतं पी प्लांट. पी प्लांटचा फायदा असा आहे की पी प्लांटमध्ये जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत ते इझिली रेकग्नायझेबल आहेत. ते काय आहेत? इझिली रेकग्नायझेबल आहेत. हां, पी प्लांटमध्ये कशाचा तर कोणते बोलत आहेत? हां अंबिकाचं झालं की आता नाही यायचं कोणाचा. कोणीतरी लेफ्ट झाले का? श्रद्धा, मनोज, अमिषा, अंबिका, हर्षदा. शबाना कुठे आहे? शबाना गेली सर. बरं, ठीक आहे. इथपर्यंत मुद्दा लक्षात येतोय तुम्हाला? आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? हो सर. ओके. तर तिसरा मुद्दा काय आहे पी प्लांटमध्ये, की पी प्लांटमध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स इझिली रेकग्नायझेबल आहेत. म्हणजे आता सपोज फॉर एक्झाम्पल टॉलनेस हे एक कॅरेक्टर आहे, टॉलनेस हा एक फॅक्टर आहे किंवा टॉलनेस हा एक जीन आहे. सॉरी, हाईट हा एक जीन आहे. हाईट हा फॅक्टर आहे किंवा जीन आहे असं गृहीत धरा. हाईट इज वन फॅक्टर. तर त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत, आता हाईटचे दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर काय आहेत? हाईट हा एक फॅक्टर आहे, हाईट हा एक जीन आहे, हाईट हा एक कॅरेक्टर आहे, बरोबर आहे. या कॅरेक्टरमध्ये दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कुठले आहेत? तर एक तर हाईट एकदम टॉल असेल किंवा एकदम डॉर्फ असेल. ठीक आहे. मग पी प्लांटमध्ये टॉल झाडं जी आहेत ती भरपूरच टॉल आहेत, डॉर्फ झाडं जी आहेत ती भरपूरच डॉर्फ आहेत. म्हणजे दोन्हीमध्ये ओळखणं सोपं आहे की हे डॉर्फ झाड आहे आणि हे टॉल झाड आहे. लक्षात येते? तर असे जे 7 कॅरेक्टर आपण बघितले होते ते कसे आहेत? इझिली रेकग्नायझेबल आहेत. कॉन्ट्रास्टिंग त्यांच्यामधले कॉन्ट्रास्ट कसे रेकग्नायझेबल आहेत? इझिली रेकग्नायझेबल. मुद्दा लक्षात आला आहे? ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा. द 7 डिफरंट कॅरेक्टर्स इन पी प्लांट वेर कंट्रोल्ड बाय सिंगल फॅक्टर ईच. The factors are located on separate chromosomes and these factors are transmitted from generation to generation. आता मेंडलनी जे पी प्लांटचे 7 कॅरेक्टर स्टडी केले ते सगळेच्या सगळे 7 फॅक्टर्स हे कशाने कंट्रोल झालेत? प्रत्येक सिंगल फॅक्टरनी कंट्रोल झाले. ठीक आहे. 7 कॅरेक्टर्स वेर कंट्रोल बाय सिंगल फॅक्टर्स आणि महत्त्वाचं म्हणजे हे सिंगल फॅक्टर्स लोकेट झालेत ऑन सेपरेट क्रोमोझोम्स. प्रत्येकासाठी एक वेगळा क्रोमोझोम आहे आणि जे की पुढं ट्रान्समिट होणार आहे जनरेशन टू जनरेशन. तर त्यांचं लोकेशन वेगळं असल्यामुळं त्यांचं सेपरेटली स्टडी करणं सोपं झालं. जर एकाच क्रोमोझोमवरती सगळे कॅरेक्टर लोकेट झाले असते, फॅक्टर लोकेट झाले असते तर त्यांचा सेपरेट स्टडी करणं अवघड गेलं असतं आपल्याला. ठीक आहे. तर चौथं रिझन काय आहे की त्यांनी जे 7 कॅरेक्टर घेतलेले ते 7च्या 7 कॅरेक्टर डिफरंट क्रोमोझोम्सवरती लोकेट झाले होते. 7 कॅरेक्टर्स किंवा 7 फॅक्टर्स किंवा 7 जीन्स हे सगळेच्या सगळे डिफरंट क्रोमोझोम्सवरती लोकेट झाले होते. त्यामुळं पण त्याला सक्सेस मिळालं. त्यानंतर लास्ट रिझन काय बघा. ही इंट्रोड्यूस कन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स अँड रिसेसिव्हनेस. त्याच्या सक्सेसमध्ये अजून 2 कन्सेप्टचं श्रेय होतं. ते म्हणजे की त्यांनी 2 कन्सेप्ट डिफाईन केल्या. तर लॉ ऑफ डॉमिनन्स किंवा डॉमिनन्स आणि रिसेसिव्हनेस या 2 कन्सेप्ट त्यांनी समजावून सांगितल्या आणि या 2 कन्सेप्टमुळं त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते वर्थवाईल झालं, ते समजायला लागलं. त्यामुळे ह्या 2 कन्सेप्टचा पण त्याच्या सक्सेसमध्ये रोल आहे. ठीक आहे. तर मेंडल सक्सेसफुल का झाला हे आपल्याला कळालं का? त्याचं पहिलं रिझन होतं की त्याचे एक्सपेरिमेंट्स केअरफुली प्लॅन्ड होते आणि सॅम्पल साईज मोठी होती. दुसरं रिझन होतं की जे काही नंबर ऑफ प्लांट्स क्रिएट झाले ते त्यांनी नंबर ऑफ प्लांट्स प्रॉपरली रेकॉर्ड केले आणि त्यांचा टाईप आणि नंबर प्रॉपरली रेकॉर्ड केला आणि स्टॅटिस्टिकली रेशोमध्ये ते एक्सप्रेस केले. त्यानंतर तिसरं रिझन काय होतं की पी प्लांटचा फायदा असा झाला की पी प्लांटमध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर हे इझिली विजिबल आहेत किंवा इझिली रेकग्नायझेबल आहेत पी प्लांटमध्ये. त्यानंतर चौथं रिझन असं होतं की 7 कॅरेक्टर जे त्यांनी स्टडीसाठी घेतलेले 7 कॅरेक्टर कुठले होते? तर पहिलं होतं सीडचा शेप, सीडचा कलर, पहिली पेअर. त्यानंतर पॉडचा शेप, पॉडचा कलर. त्यानंतर फ्लावरचा कलर आणि फ्लावरचं लोकेशन. एकूण 6 झाले आणि शेवटचं होतं हाईट ऑफ प्लांट. तर हे 7च्या 7 कॅरेक्टर जे होते ते सगळे वेगळ्या क्रोमोझोम्सवरती लोकेट झाले होते. 7 फॅक्टर्स किंवा 7 जीन्स
वेगवेगळ्या क्रोमोझोम्सवरती लोकेट झाले होते आणि हे ट्रान्समिट होत होते एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशनमध्ये. सो इट वॉज इझी टू स्टडी. 7 वेगवेगळ्या क्रोमोझोम्सवरती लोकेट झाले असल्यामुळे यांचा स्टडी सोपा गेला. आणि लास्ट 5वा मुद्दा आहे की त्यांनी डॉमिनन्स आणि रिसेसिव्हनेस या 2 कन्सेप्ट्स डेव्हलप केल्या, डिस्कवर केल्या, ज्याच्यामुळे त्याचं एक्सप्लेनेशन काय झालं, अंडरस्टँडेबल झालं. त्याच्यामुळे त्याचं एक्सप्लेनेशन अंडरस्टँड झालं सगळ्या लोकांना आणि त्याच्यामुळे त्याला सक्सेस मिळालं. सो दीज वर द रिझन्स why Mendel got the success. Okay, so now let's move to the next point. ठीक आहे, आतापर्यंतच्या गोष्टी लक्षात आल्यात मनोज? हो सर. श्रद्धा? येस सर. ठीक आहे, येत आहे ना लक्षात? ओके, फाईन. ओके, तर आता नेक्स्ट सेकंड पॉईंट आहे आपला चॅप्टरमधला. सेकंड पॉईंट आहे जेनेटिक टर्मिनॉलॉजी. टर्मिनॉलॉजी म्हणजे काय असतं? सपोज फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या दवाखान्यामध्ये गेलो तर दवाखान्यामध्ये आपण OPD, ठीक आहे, त्यानंतर ऑपरेशन थिएटर, त्यानंतर स्पिरिट, अशा वेगवेगळी नावं वाचतो जी आपण बाहेर कधीच वाचत नाही. कारण तिथं गेलं की तिथं जे टर्म्स यूज करतो त्याच्यानुसार तिथं टर्म्स लिहिलेले असतात. किंवा आपण एखाद्या कॉलेजमध्ये गेलो तर कॉलेजमध्ये काय लिहिलेलं असतं? क्लास 10th, क्लास 9th, ठीक आहे, ऑफिस, प्लेग्राऊंड, लॅबोरेटरी, ठीक आहे, वॉशरूम, अशा गोष्टी लिहिलेल्या असतात. मग हे तुम्हाला घरामध्ये असे कधी बोर्ड्स दिसतात का? नाही. तर ज्या त्या सब्जेक्टला धरून त्याच्यामध्ये काही वेगवेगळे शब्द वापरले जातात, त्याला म्हणतात टर्मिनॉलॉजी. त्याला काय बोललं जातं? टर्मिनॉलॉजी. तसं आता हा जो चॅप्टर आहे हेरिडिटी आणि व्हेरिएशन, हा टोटली बेस्ड आहे जेनेटिकवरती. मग जेनेटिक्सशी रिलेटेड जे काही शब्द येतात त्यांची एक टर्मिनॉलॉजी, त्यांचे डेफिनेशन्स आपण बघणार आहेत. जेनेटिक टर्मिनॉलॉजी, जेनेटिक्सशी रिलेटेड असलेले जे शब्द आहेत त्याचे मिनिंग्स आपण बघणार आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आहे कॅरेक्टर. सो व्हॉट इज कॅरेक्टर? इट इज अ स्पेसिफिक फीचर ऑफ एन ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल, हाईट ऑफ स्टीम. एखाद्या ऑर्गॅनिझमचं एक स्पेसिफिक फीचर, एक स्पेशल फीचर, एक वेगळं फीचर त्या ऑर्गॅनिझमचं, त्याला आपण म्हणणार आहे कॅरेक्टर. सो इट इज अ स्पेशल फीचर ऑफ एनी ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल काय दिलं आहे त्यांनी? हाईट ऑफ स्टेम. एखाद्या झाडाच्या खोडाचं जे हाईट असते हे कसलं कॅरेक्टर? हे कॅरेक्टर आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे ट्रेट. An inherited character and its डिटेक्टेबल व्हेरियंट. एक्झाम्पल, टॉल और डॉर्फ. आता हॅलो सर. हां, हॅलो. हा सर, माझी नेट संपली सर. बरं, ठीक आहे. मी ट्राय करतोय हा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. व्यवस्थित झाला तर मी सगळ्यांनाच देणार आहे उद्या. हां, येस सर. ओके. सो ट्रेट म्हणजे काय? ॲन इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टेबल व्हेरियंट. ट्रेट म्हणजे असं कॅरेक्टर आहे. ट्रेट म्हणजे कॅरेक्टरच आहे. आता कॅरेक्टर म्हणजे काय होतं ते वरती बघा. कॅरेक्टर म्हणजे काय होतं? स्पेसिफिक फीचर होतं ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. आता हेच जर कॅरेक्टर कसं असेल? इनहेरिट झालेलं असेल. इनहेरिट म्हणजे मागच्या जनरेशनकडून या जनरेशनकडे आलेलं असेल, मागच्या जनरेशनकडून या जनरेशनकडे आलेलं असेल, किंवा या जनरेशनकडून जे पुढं जाणार आहे, असं जर ते कॅरेक्टर असेल तर त्याला ट्रेट बोललं जातं. आणि ट्रेटचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचे व्हेरियंट हे डिटेक्टेबल आहेत. त्याचे व्हेरियंट हे आपण ओळखू शकतो. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल, हाईट ऑफ स्टीम एकतर टॉल असेल किंवा डॉर्फ असेल. हे 2 ऑप्शन अवेलेबल आहेत किंवा हे 2 व्हेरियंट अवेलेबल आहेत आणि हे आपण ओळखू शकतो. म्हणून हाईट हे काय झालं? ट्रेट झालं. पण सगळेच कॅरेक्टर ट्रेट होतील असं नाही. तर ट्रेट म्हणजे असे कॅरेक्टर जे इनहेरिट झालेले आहेत, जे इनहेरिट होतात आणि त्याच्यामधले व्हेरियंट्स हे डिटेक्टेबल आहेत. डिटेक्टेबल म्हणजे आपण ओळखू शकतो. एक्झाम्पल, हाईटमध्ये 2 व्हेरियंट आपण ओळखू शकतो. एकतर हाईट टॉल असू शकते किंवा एकतर हाईट डॉर्फ असू शकते. तर ट्रेट हे कॅरेक्टरच आहेत. पण कोणते कॅरेक्टर आहेत? विच कॅन बी इनहेरिटेड, किंवा जे ऑलरेडी इनहेरिट झालेले आहेत. आणि प्लस त्यांचे व्हेरियंट डिटेक्ट होतात. त्यांचे व्हेरियंट्स काय होऊ शकतात? डिटेक्ट होऊ शकतात. ठीक आहे. थर्ड टर्मिनॉलॉजीकडे जाऊया आपण, फॅक्टर. आता फॅक्टर म्हणजे काय बघा. इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी. हेरिडिटी जे आहे, हेरिडिटी म्हणजेच इनहेरिटन्स. हेरिडिटी किंवा इनहेरिटन्स दोन्हीचा अर्थ काय होता? ट्रान्सफर ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन जनरेशन टू दी अनदर जनरेशन. हे जे ट्रान्सफर होते, कशाचं ट्रान्सफर होते? जेनेटिक इन्फॉर्मेशनचं. कुठून कुठे? वन जनरेशन टू अनदर जनरेशन. तर या ट्रान्सफरचं
बेसिक युनिट काय आहे? फॅक्टर. इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी, अ पार्टिकल प्रेझेंट इन ऑर्गॅनिझम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. मग हे नक्की काय आहे? तर आता खरं तर हे मेंडलनी नाव दिलं होतं फॅक्टर. तर मेंडल काय म्हणतो, तो एक पार्टिकल आहे. हा पार्टिकल कुठं प्रेझेंट आहे? ऑर्गॅनिझमच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. हा पार्टिकल कुठं प्रेझेंट आहे? ऑर्गॅनिझमच्या आतमध्ये. सो फॅक्टर इज बेसिकली अ पार्टिकल विच इज प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम आणि विच इज रिस्पॉन्सिबल फॉर वॉट? आणि हाच पार्टिकल रिस्पॉन्सिबल आहे कशासाठी? इनहेरिटन्स आणि एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. एखादं कॅरेक्टर इनहेरिट होईल. इनहेरिट होणं म्हणजे एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे जाईल. याच्यासाठी पण हा पार्टिकलच रिस्पॉन्सिबल आहे. आणि नेक्स्ट जनरेशनमध्ये हे कॅरेक्टर विजिबल होईल, म्हणजे फिनोटाईपमध्ये ते येईल. याच्यासाठी पण फॅक्टर नावाचं पार्टिकलच रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. तर फॅक्टर हा युनिट ऑफ हेरिडिटी आहे आणि फॅक्टर हा एक पार्टिकल आहे जो ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये आहे. फॅक्टर डिटरमाइन्स द जेनेटिकल बायोलॉजिकल कॅरेक्टर ऑफ एन ऑर्गॅनिझम. आणि मग हाच तो फॅक्टर आहे जो जेनेटिक कॅरेक्टर काय करतो? डिसाईड करतो. डिसाईड करतो. फॅक्टरपर्यंत लक्षात आलं? सो फॅक्टर इज बेसिकली अ युनिट ऑफ हेरिडिटी. त्याचबरोबर फॅक्टर हे एक पार्टिकल आहे. फॅक्टर कुठं असतं प्रेझेंट? ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये. आणि फॅक्टर कशाला रिस्पॉन्सिबल आहे? फॅक्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ अ कॅरेक्टर. एखादं कॅरेक्टर इनहेरिट होईल का? इनहेरिट म्हणजे ट्रान्सफर झालं तर ते एक्सप्रेस होईल का? एक्सप्रेस होणं म्हणजे फिनोटायपिकली विजिबल होणं. तर फिनोटायपिकली ते विजिबल होईल का? हे कोण ठरवतं? फॅक्टर ठरवतं. ठीक आहे. तर पहिल्या तिन्ही टर्म्स लक्षात आल्या. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट टर्म जीन. आता जीन काय बघा. इट इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ दॅट कॅरेक्टर. तर जीन हे एक सेगमेंट आहे, हा एक तुकडा आहे. कशाचा तुकडा आहे? DNAचा. तुम्हाला माहिती आहे DNA स्ट्रँड कसा असतो? स्पायरल DNA स्ट्रँड कसा असतो? या DNA वरती कुठलाही DNAच्या स्ट्रँडचा एक तुकडा घेतला तर तो म्हणजे काय असतो? जीन असतो. सो जीन इज अ सेगमेंट ऑन DNA अँड दिस जीन इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ दॅट कॅरेक्टर. आणि हा जीनच रिस्पॉन्सिबल आहे. तो जीन ह्या पर्टिक्युलर एखाद्या कॅरेक्टरसाठी असतो. तर हा जीनच रिस्पॉन्सिबल आहे त्या कॅरेक्टरच्या इनहेरिटन्स आणि एक्सप्रेशनसाठी. इनहेरिटन्स म्हणजे ट्रान्सफर, एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्सफर होणं. आणि एक्सप्रेशन म्हणजे नेक्स्ट जनरेशनमध्ये जिथं ट्रान्सफर झाला आहे तिथं त्याचं फिनोटाईप दिसणं, तो विजिबल होणं. याला म्हणायचं एक्सप्रेशन. तर जीन हे खरं तर आत्ताचं नाव आहे फॅक्टरचं. फॅक्टर हे त्याचं जुनं नाव आहे, मेंडेलच्या काळातलं नाव आहे. आणि जीन हे आत्ताचं नाव आहे. ठीक आहे. बरं, इथपर्यंत मुद्दे लक्षात आलेत? त्यानंतर नेक्स्ट टर्म आहे अलिली और अलिलोमॉर्फ्स. ठीक आहे. ठीक आहे. द 2 or more अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ गिवन जीन. आता एकच जीन दिली आहे, एकच फॅक्टर दिला आहे, एकच जीन दिली आहे, पण त्याचे एकापेक्षा जास्त फॉर्म आहेत. जसं तुम्हाला माहिती आहे, केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला माहिती आहे की कार्बन नावाचं एक एलिमेंट आहे. पण कार्बन नेचरमध्ये सापडताना आपल्याला कोल म्हणून पण सापडतो, कार्बन आपल्याला ग्राफाईट म्हणून पण सापडतो, आणि कार्बन आपल्याला डायमंड म्हणून पण सापडतो. म्हणजे एलिमेंट किती? एकच आहे, पण त्याचे फॉर्म्स किती आहेत? 3 वेगवेगळे फॉर्म्स आहेत. तसं एखादा फॅक्टर, एखादं कॅरेक्टर, एखादं जीन किती आहे? एकच जीन आहे, पण त्याचे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आहेत. किती आहेत? 2 किंवा त्यापेक्षा जास्त. तर हे जे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आहेत कुणाचे? एका जीनचे. अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ गिवन जीन, वन जीन आर कॉल्ड ॲज अलिलीज ऑफ इच अदर. त्यांनाच काय म्हटलं जातं? अलिलीज ऑफ इच अदर. म्हणजे जे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आहेत एका जीनचे अल्टरनेटिव्ह प्रकार आहेत, त्यांना अलिलीज ऑफ दॅट गिवन जीन म्हणतात. दे ऑक्युपाय आयडेंटिकल लोकाय पोझिशन ऑन होमोलॉगस क्रोमोझोम्स. अलिलीज शॉर्ट फॉर्म ऑफ अलिलोमॉर्फ्स. आणि हे दोन्ही जे फॅक्टर्स आहेत, हे दोन्ही जे फॉर्म्स असतात, अलिलीज हे दोन्ही फॉर्म्स आहेत. ह्या फॉर्म्सची पोझिशन कशी असते? सेम असते. होमोलॉगस क्रोमोझोमवरती यांची पोझिशन कशी असते? सेम असते. एका क्रोमोझोमवरती जिथंही एक अलिली आहे, दुसऱ्या क्रोमोझोमवरती पण त्याच ठिकाणी दुसरी अलिली असते. बरोबर आहे. फक्त ते क्रोमोझोम्स कसले पाहिजेत? होमोलॉगस क्रोमोझोम्स पाहिजेत. होमोलॉगस म्हणजे आयडेंटिकल क्रोमोझोम्स पाहिजेत. तर ह्या आयडेंटिकल क्रोमोझोम्सवरती ह्या अलिलीज सेम पोझिशन, सेम लोकेशनवरती लोकेट झालेल्या असतात. अलिली इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ अलिलोमॉर्फ्स.
अलिली हे काय शॉर्ट फॉर्म आहे कशाचा अलिलोमॉर्फ्सचा. सो अलिली किंवा अलिलोमॉर्फ्स याचा अर्थ लक्षात आला आहे, दोन किंवा त्यापेक्षा जास्तचे प्रकार कुणाचे दिलेले एकाच जीनचे तर ते दोन किंवा जास्त प्रकारांना फॉर्म्सला स्वरूपाला काय म्हणतात अलिलीज किंवा अलिलोमॉर्फ्स. ठीक आहे. सो बेसिकली 2 or more forms of single gene are called as alleles. ओके. त्यानंतर नेक्स्ट टर्म आहे डॉमिनंट. इट इज अन allele that expresses its trait even in presence of an alternative allele that is in heterozygous condition only. Alternatively, the allele that expresses in F1 is called as dominant. It is an allele of pair that masks the expression of other allele in F1 generation. मग आता आपल्याला मुद्दा तर कळाला की अलिली म्हणजे काय असतं. तर अलिली म्हणजे काय असतं, एकाच जीनचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त जे वेगवेगळे फॉर्म्स आहेत त्यांना आपण अलिली ऑफ इच अदर म्हणणार आहे, त्याला अलिली म्हणणार आहे. मग आता हेट्रोझायगस कंडिशनमध्ये दोन वेगवेगळ्या अलिली प्रेझेंट आहेत. ठीक आहे. मग हे दोन वेगवेगळ्या अलिलीज असताना देखील जी अलिली स्वतःला एक्सप्रेस करते, F1 मध्ये स्वतःला एक्सप्रेस करते, स्वतःला फिनोटायपिकली एक्सप्रेस करते, त्या अलिलीला काय म्हणतात डॉमिनंट अलिली. त्या अलिलीला काय म्हणतात डॉमिनंट अलिली. ठीक आहे. ही एक डेफिनेशन झाली. दुसरी डेफिनेशन काय आहे की अशी अलिली जी दुसऱ्या अलिलीचं एक्सप्रेशन काय करते मास्क करते किंवा प्रिव्हेंट करते. अशी अलिली जी दुसऱ्या अलिलीचं एक्सप्रेशन काय करते प्रिव्हेंट करते, त्याला देखील काय म्हटलं जातं डॉमिनंट अलिली. आणि सगळ्यात पहिली डेफिनेशन काय सांगितलेली त्यांनी की अशी अलिली जी स्वतःला एक्सप्रेस करते कुणाच्या प्रेझेन्समध्ये दुसरा अल्टरनेटिव्ह फॉर्म किंवा दुसरी अल्टरनेटिव्ह अलिली असताना देखील स्वतःला एक्सप्रेस करते, त्या अलिलीला आपण काय म्हणणार आहे डॉमिनंट अलिली. तर थोडक्यात डॉमिनंटच्या 3 व्याख्या दिल्यात त्यांनी. पहिली व्याख्या काय आहे, पहिली डेफिनेशन काय आहे, अशी अलिली दॅट अलिली विच एक्सप्रेसेस इटसेल्फ, अशी अलिली जी स्वतःला एक्सप्रेस करते कधी दो देअर इज अनदर अलिली प्रेझेंट, जरी तिथं अजून एक अलिली प्रेझेंट असली तरी त्या अलिलीच्या ऐवजी ती जी स्वतःलाच एक्सप्रेस करते त्याला डॉमिनंट अलिली म्हणतात. पहिली डेफिनेशन. दुसरी डेफिनेशन, F1 जनरेशनमध्ये जी अलिली आपल्याला फिनोटायपिकली दिसते, F1 जनरेशनमध्ये जी अलिली स्वतःला एक्सप्रेस करते त्याला पण काय म्हणू शकता तुम्ही डॉमिनंट अलिली म्हणू शकता. किंवा तिसरी डेफिनेशन काय आहे, अशी अलिली जी दुसऱ्या अलिलीचं एक्सप्रेशन मास्क करणं म्हणजे प्रिव्हेंट करणं, रोखणं. अशी अलिली जी दुसऱ्या अलिलीची एक्सप्रेशन काय करते प्रिव्हेंट करते, त्याला देखील तुम्ही डॉमिनंट अलिली असं म्हणू शकता. सो 3 डेफिनेशन त्यांनी दिलेल्या आहेत. त्यानंतर डॉमिनंट अलिली नंतर आता आपण रिसेसिव्ह अलिली बघूया. सो रिसेसिव्ह अलिली म्हणजे काय, दिस अलिली इज नॉट एक्सप्रेस इन प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलिली. जर ही अलिली असेल आणि दुसरी एखादी अल्टरनेटिव्ह अलिली पण प्रेझेंट असेल तर ही अलिली स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही. दुसरी जी अलिली असेल त्याच्याबरोबर ती स्वतःला एक्सप्रेस करणार. ही अलिली दुसऱ्या अलिलीच्या प्रेझेन्समध्ये स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही. पहिली डेफिनेशन. ठीक आहे. त्यानंतर इन हेट्रोझायगस कंडिशन इट एक्सप्रेसेस ओनली इन द प्रेझेन्स ऑफ अनदर आयडेंटिकल अलिली. पण होमोझायगस कंडिशनमध्ये मात्र काय करतात, ते स्वतःला एक्सप्रेस करतात. होमोझायगस म्हणजे जर एक रिसेसिव्ह अलिली आहे तर दुसरं पण अलिली कशीच पाहिजेत, रिसेसिव्हच पाहिजे, आयडेंटिकल अलिली पाहिजे, तर मात्र हे स्वतःला फिनोटायपिकली एक्सप्रेस करतात, तरच ते एक्सप्रेस होऊ शकतात. पण एक अलिली रिसेसिव्ह आहे आणि एक डॉमिनंट आहे तर रिसेसिव्ह अलिली स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही. इट इज अन अलिली दॅट डज नॉट एक्सप्रेस इन F1 हायब्रिड. किंवा अजून कसं समजून घेता येतं की अशी अलिली जी F1 हायब्रिडमध्ये आपल्याला दिसून येत नाही, F1 हायब्रिडमध्ये जी अलिली एक्सप्रेस होत नाही त्या अलिलीला आपण काय म्हणतो रिसेसिव्ह अलिली. ठीक आहे. तर आज आपण इथपर्यंत बघूया. लक्षात आल्यात गोष्टी? हां सर. बरं. मग आता उद्या परत आपण पुढचा पार्ट बघूया. ठीक आहे. थांबू मी इथं.